प्रश्न क्रमांक 1. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. प्रश्न क्रमांक 2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? तर महाराष्ट्रातून लोकसभेत 48 एवढे सदस्य निवडून जातात. प्रश्न क्रमांक 4. मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? तर 61वी घटनादुरुस्ती होती. तर 61व्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. प्रश्न क्रमांक 5. नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? तर नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो? तर भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार असतो. प्रश्न क्रमांक 7. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे? तर भारतातील भाषिक तत्वावर हे आंध्र प्रदेश हे राज्य निर्माण झालेले आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे, कर्नाटकामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, केरळमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे, तर गुजरात या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक 10. राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे? तर घटना दुरुस्तीची पद्धत ही कलम 368 मध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटना यावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.